वाघमारे. नमस्कार, मी ऋतुजा कदम. ट्रेंडिंग मीटिंगच्या नव्या कोरा एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. राज्यभर खरं तर कडक उन्हाळा सुरू झालेला आहे. मुंबईमध्ये सुद्धा उन्हाची तीव्र झळ मुंबईकरांना सोसावी लागते आणि यामध्ये आता त्यांना एक प्रश्न सतावतोय, तो म्हणजे कम्फर्टेबल नेमकं काय घालायचं. कारण फॅशनही सांभाळायची आहे आणि त्यासोबत कम्फर्ट सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज मी आणि माझी सहकारी ऋतुजा तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला तुमच्या कम्फर्टनुसार अगदी सुती, कॉटनचे किंवा शिफॉनचे असे वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, जे ट्रेंडीही असतील, सोबत कम्फर्टेबलही असतील आणि तुम्हाला आवडतील असे सुद्धा असतील. वांद्र्यामध्ये प्रामुख्याने 2 मार्केट आहेत आणि तिथला पहिलं मार्केट आहे हिल रोड. त्या ठिकाणी आपण सध्या आलोत. नेमके कोणकोणते ट्रेंड आहेत जाणून घेऊया. त्यामुळे चला वेळ न घालवता पटकन जाऊया. मी आली आहे सगळ्यात पहिल्या ठिकाणी, जे म्हणजे आहे दादरमध्ये. दादरच्या इथे कबूतरखानाच्या समोर एक लागूबंधूचं दुकान आहे आणि अगदी त्याच्या समोर एक मोठी अशी स्ट्रीट आहे आणि त्या स्ट्रीटवर सध्या मी आहे. इथे अनेक कुर्ती आहेत, अगदी आपण म्हणू कॉटन असतील, शिफॉन असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे कुर्ती आहेत. इथे खरंच खूप छान दिसत आहेत. हे तुम्ही शॉपिंग केली? हो, काय काय घेतलं? 3 कुर्ते घेतले. कोणत्या टाईपचे कुर्ते घेतलेत? एक कॉटन हां. डिझाईन जे नवीन नवीन आले आहेत ते. एवढं सगळं बांधून ठेवलंय काय? नाही आहे यार. स्किनची तर काळजी घेतली पाहिजे. आणि मग हे कपड्यांबद्दल काय वाटतं? म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की ट्रेंडिंग असावं काहीतरी आणि आपण ते घालायला हवं. हा, फुल कुर्तीपेक्षा हाफ कुर्ती इज बेटर, की ऑफिस लाईनला पण यूज करू शकतो, बाहेर पण यूज करू शकतो, गेस्ट फिरायला गेलो तरी हे कम्फर्टेबल आहे फुल कुर्तीपेक्षा, तरी हे बेटर आहे. आणि नॉर्मली ट्रेंड आलाय की शॉर्ट कुर्तीज आणि त्याच्या खाली आपण लूज पॅन्ट. या राईट, आम्ही पण तेच ट्रेंडिंग यूज करतो. तुम्ही काय घेतलंय? मी शॉर्ट कुर्तीज घेतलं बिकॉज ऑफ ऑफिस वेअरसाठी ते इझी पडतं. गाऊन कुर्तीपेक्षा आपण डेली यूज करू शकतो आणि स्पेशली समर सीझनमध्ये त्यासाठी ते कम्फर्टेबल पण आणि युजफुल पण आहे डेली. पण नॉर्मली आपण म्हणतो की सुती कपडे हे चांगले असतात उन्हाळ्यामध्ये. त्याच्या मागचं कारण काय? माहिती आहे सुती कपडे का घातले जातात उन्हाळ्यात? नाही एवढं माहिती नाही आहे, पण ते आपल्या स्किनसाठी चांगले असतात. आणि गरमीमध्ये तुम्ही सेल्सचे घातले तर तुम्हाला ते एकदम इचिंग होऊ शकतं किंवा तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. पण या कॉटनमुळे तुम्हाला काहीच इन्फेक्शन नाही होणार. तुम्हाला पूर्ण तुमची बॉडी पण क्लीन राहील आणि स्वच्छ राहील. तू सुद्धा नॉर्मली कॉटनमध्येच घातलेलं आहे. हां, मला आवडतात कॉटन कुर्तीज, म्हणजे मी कॉटन कुर्ती परचेस. एक ट्रेंड पण आहे आणि एक वेगळं काहीतरी. हां, नवीन ट्रेंड आहेत आणि नवीन नवीन डिझाईन आहे, नवीन नवीन कॉलर, म्हणजे आता नवीन सगळे आलेत. हे बघा ना, इथे नवीन नवीन कॉलरचे पण आता न्यू आलेत. मग ते आपण कसं वेरीसाठी चांगलं वाटतात, डेली युजेससाठी, ऑफिससाठी हां वगैरे. येस, ऑफिस यूजसाठी मी तेच यूज करते. आणि अजून कोणाला घेऊन जायचे काय प्लॅनिंग केलंय? नाही, मी स्पेशल माझ्यासाठीच घ्यायला आले. बाकी कोणासाठी नाही घेणार. इथे ॲक्च्युली खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आहेत. अगदी आपण म्हणू कॉटनमध्ये असेल, शिफॉनमध्ये असेल. इथे दादा आहे ज्यांचा हा स्टॉल आहे. भैया, आपके पास कौन से टाइप के यहाँ पे कुर्तीज मिलेंगे? कॉटन का मिलेगा, शिफॉन का मिलेगा. और अभी फिलहाल ट्रेंड में कौन सा है? कॉटन का है. और लोग क्या ज़्यादा डिमांड करते हैं? लड़की आती है तो कौन सा कुर्तीज ज़्यादा डिमांड करते हैं आपके यहाँ से? कुर्ती डिमांड करते हैं, शॉर्ट कुर्ती. कोई पैटर्न दिखाओगे जो बहुत ट्रेंडिंग है फिलहाल? इसका कुछ नाम है इस पैटर्न का? स्लीवलेस है वो. टॉप रहेगा 250 का, शॉर्ट कुर्ती रहेगा 200. सब में कलर्स वगैरह सब में मिलता है, साइज भी मिलता है, एम एक्सएल, डबल एक्सएल, ट्रिपल एक्सएल में. वो कुछ अनारकली में जो भी आलिया पैटर्न आया था पता है रिसेंटली, उसमें भी शॉर्ट कुर्तीज कुछ तो आई है ना वैसे में? का. और बार्गेनिंग करके कितने में आएगा ये? 200 लास्ट ही रहेगी. कुछ बार्गेनिंग कम नहीं? कम नहीं, डिस्काउंट नहीं. चलो कलर वलर मिलता है आपको, साइज भी मिलता है, एम एक्सएल, डबल एक्सएल साइज. तो आपके पास कितना साइज अवेलेबल है? ट्रिपल एक्सएल तक है. अच्छा, तो स्टार्टिंग रेंज और फाइनल जो लास्ट रेंज है वो कितना है? एम और एक्सएल लेंगे तो 200 का आएगा, डबल एक्सएल 250 का है, ट्रिपल एक्सएल लेंगे तो 300 का है. ते फार वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. म्हणजे फक्त एका पद्धतीचं नाही आहे, तर तुमचं वारली पेंटिंग असेल, फ्लावर असतील, बुटीचं त्याच्यावरती वर्क असेल किंवा अगदी कॉटनमध्ये आपल्याला न टोचणारे कपडे, असे वेगवेगळ्या पद्धतीचे इथे कुर्तीज आहेत, लॉंग कुर्तीज आहेत. त्यामुळे
तुम्ही जर दादरमध्ये असाल किंवा दादरमध्ये ऑफिससाठी स्कूलसाठी वेगळ्या क्लासेससाठी येत असाल तर या गल्लीमध्ये नक्की या. आम्ही सध्या हे पहिलं दुकान आहे ते एक्सप्लोअर करतो, आणखीन अजून पूर्ण गल्ली एक्सप्लोअर करायची आहे. चला जाऊयात. वांद्र्यातलं दुसरं महत्त्वाचं आणि प्रसिद्ध असं मार्केट आहे लिंकिंग रोडचं. हिल रोडपासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर हे दुसरं मार्केट आहे आणि या ठिकाणी नेमकी कशी व्हरायटी आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत. प्रामुख्यानं इथे लॉंग ड्रेसेस असतील, कॉटनच्या कुर्तीज असतील, यांना जास्त प्राधान्य दिलं जातं आहे आणि त्यासोबतच चपलांसाठी सुद्धा एक डेडिकेटेड मोठं असं मार्केट आपल्याला पाहायला मिळतं आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत विविध प्रकारचे स्टाईल्सचे ड्रेसेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सण उत्सव असतील तर या ठिकाणी तुम्ही आवर्जून व्हिजिट करू शकता, कारण सण उत्सवांसाठीचे असे खास इथे ड्रेसेस आपल्याला पाहायला मिळतात. सध्या उन्हाळा प्रचंड आहे आणि त्यामुळे कॉटनच्या कुर्त्यांना प्रचंड अशी मागणी लिंकिंग रोडच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या संदर्भातले सूट्स आणि त्यामध्ये कलरच्या विविध व्हरायटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच बॅगसाठी एक विविध प्रकारच्या बॅग्स या ठिकाणी डेडिकेटेड अशा बॅग्सचं एक दुकान आपल्याला पाहायला मिळत आहे. चपलांसाठी, कारण समर आहे आणि कम्फर्टेबल मोजडीचं एक चांगलं कलेक्शन लिंकिंग रोडला आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात कॉलेज या परिसरामध्ये जवळपास आहेत आणि त्यामुळे तरुण जी मंडळी आहेत, खास करून महिला आणि मुली आहेत, त्या या मार्केटमध्ये येणं पसंत करतात. आपल्या आवडीनं त्यांना काही घ्यायचं असेल तर इथेच येणं त्यांची पहिली चॉईस असते. कॉलेजचा प्रचंड क्राऊड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच सध्या झिगझॅग पॅटर्नचे लेदरचे सुद्धा काही टॉप या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डेनिमचे काही अनेक प्रकारचे व्हरायटीज सध्या बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. डिमांड एक ही है, गर्मी में देखो लोग ज़्यादातर कॉटन्स के वेयर करते हैं और पार्टी वेयर के हिसाब से लोग वेस्टर्न देखते हैं, तो दोनों चीज़ चलते हैं, कुर्ती और वेस्टर्न दोनों चलते हैं. अभी आज के टाइम में कस्टमर जो आते हैं वो वन पीस और गाउन, मेरी जो शॉप है पीछे आप देख रहे होगे, उसमें आप रश देख सकते होगे कितना है, तो इसका डिमांड भी है. प्लस आप ये साइड अगर आप देखोगे तो यहाँ पे वेस्टर्न कुर्तीज़ है, तो कुर्तीज़ कैसे कॉटन में होते हैं तो लोग वो भी वेयर करते हैं. अभी शादी का भी सीज़न चालू है तो लोग पार्टी वेयर ज़्यादा मांगते हैं. तो कॉटन कुर्तीज में और सूट्स में कौन सी वैरायटी अभी अवेलेबल है और किस चीज़ के लिए मार्केट में ट्रेंड है? पाकिस्तानी सूट हो गया, पंजाबी सूट हो गए, कॉट सेट 3 पीस चल रहे हैं अभी. और आप वेस्टर्न में देखोगे तो उसमें भी कॉट सेट चल रहे हैं. और इसमें आप देखोगे तो यहाँ पे आप दुपट्टा, कुर्ती और चूड़ीदार साथ में तीनों चीज़ मिलते हैं. वेस्टर्न में आप जाओगे तो अगर शॉर्ट में आप देख रहे हो तो 500 से स्टार्ट है और मेरे पास 500 से लेके कम से कम मैक्स टू मैक्स 1200-1300 तक के शॉर्ट है. और लॉन्ग में आप जाओगे तो 800 से स्टार्ट है और वो 2000 तक के है मेरे पास पार्टी वेयर में. और इसमें आप जाओगे तो इसमें आपको मिलेगा ट्रेडिशनल वेयर में, तो वहाँ पे भी आपको अगर नॉर्मल बेसिक वेयर कुर्ती लोगे जो डेली वेयर के हिसाब से तो वो आपको 500 to 600 में मिलेगा. और आप पार्टी वेयर में जाओगे तो आपको 1200, 1300, 1800, 2500, 3000 के रेंज तक के मिलते हैं. दादरमध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे मिळतात. त्यासोबत तुम्ही स्ट्रीटवर शॉपिंग करू शकता. इथे अनेक दुकानं आहेत, तिथे जाऊ शकता. इकडे फिरता फिरता मला एक दुकान दिसलंय आणि हे दुकान आय थिंक आता नवीन सुरू झालंय आणि या दुकानामध्ये मला बाहेरूनच दिसत आहेत की खूप वेगवेगळे पॅटर्न आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण नक्कीच आतमध्ये गेलं पाहिजे आणि या दुकानात काय नवीन आलंय, समरसाठी काय नवीन आलंय किंवा ट्रेंडिंग काय नवीन आलंय हे आतमध्ये जाऊन पाहिलंच पाहिजे नक्कीच. या पॅटर्नला काय म्हणतात आणि ते एलाइन पॅटर्न आहे, प्रिन्सेस कट मध्ये, ते स्ट्रेट कट पॅटर्न मध्ये येते.
सगळ्यात स्वस्त 499चं पॅटर्न. 499 मॅम. आणि नॉर्मली कुठला जास्त ट्रेंड मध्ये आहे की लोकांना सगळ्यात जास्त कुठला आवडतो? आता तर मॅम मुंबईमध्ये आता तुम्हाला कॉटनच आवडते सगळ्यापेक्षा जास्त. हे कॉटनमध्ये लखनवीमध्ये पण येतं मॅम पॅटर्न्स. हे पण आता नवीन ट्रेंडमध्येच पॅटर्न आहे. नॉर्मली ऑफिस यूजचे कुर्ती कुठले दाखवू शकाल तुमच्या इथे सध्या? ही ऑफिस यूजचं कुर्ती मध्ये पण येते ह्या टाईपमध्ये. हे पण तुम्हाला कॉटनमध्येच येणार. हे फॉर्मल यूजसाठी फॉर्मल टाईप येते मॅम कुर्ती लखनवी प्रिंटमध्ये. हे पण कॉटनमध्येच येणार तुम्हाला. हे पण येते बघा कॉटनमध्येच येते मॅम. हे पण आता ट्रेंडिंग कुर्तीज आहे. सगळ्या ऑफिस यूजसाठीच कुर्तीज आहे. त्याचा प्राईस तुम्हाला 695ला भेटणार मॅम. आणि शॉर्ट कुर्तीज मध्ये आहेत तुमच्याकडे शॉर्ट कुर्ती? पण आहे की मॅम शॉर्ट कुर्ती आहे साड्या. अच्छा. आणि इथे ज्या प्लेन कुर्तीज आहेत याच्या खाली काही डिझाईन्स पॅन्ट्स किंवा प्लाझोज वगैरे असं काय? तसं पण येते कॉट सेटमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि वेगवेगळे डिझाईन पण येतात मॅम. आमच्याकडे 40+ बॉटमचे कलर्स पण आहे. दुपट्टाच आहे मॅम. सगळं तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स पण आहे. सेट्समध्ये पण तुम्हाला आलिया कटमध्ये पण आहे बघा मॅम. ह्या टाईपमध्ये तुम्ही अम्ब्रेला विथ आता हे ट्रेंडिंग पॅटर्न आहे आलिया कटमध्ये येते. पण यावर जी डिझाईन आहे या जे टिकल्या आहेत याचा त्रास नाही होणार उन्हाळ्यामध्ये घालायला आपल्याला? त्याला आतमध्ये तुम्हाला हे पण नसते त्याला काय पण होत नाही याला मॅम डिझाईन. म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये घालू शकतो. सॉफ्ट आहे ऍक्च्युली सॉफ्ट आहे. 100% कॉटन आहे. आणि याची रेट काय? हे तुम्हाला 995. आणि कॉट सेट मध्ये आम्हाला एखादा सेट दाखवू शकाल जो आपण फॉर्मल साठी किंवा एखादा नॉर्मल ओकेजनला घालायला आपण घालू शकतो असा? आणि हा सेट कितीला पडेल आपल्याला जर आपण घेतला? हे 1295 पर्यंत स्टार्टिंग आहे मॅम. 1295. आणि हा जो खालचा होता तो हा? हे 1295 स्टार्टिंग आहे. हे 1495 1495 पासून स्टार्टिंग आहे. आणि सगळ्यात स्वस्त असं जर काय असेल तर ते काय आहे तुमच्या दुकानामधलं? सगळ्या स्वस्तमध्ये आमच्याकडे 499 दाखवू शकाल मला? 499च्या कुर्तीज आहे. हे ऑनवर्ड्स आहे. स्टार्टिंग प्राइस आहे आमचा. हे पण आता तुम्हाला कॅज्युअल यूजसाठी ऑफिस यूजसाठी हे पण चालेल तुम्हाला डेली यूजसाठी वगैरे. हे पण आता फास्ट मुव्हिंग कलर्स आहे. त्यात तुम्हाला वेगवेगळे कलर पण भेटते. पॅटर्न्स आहे मॅम. हे फुल सेक्शन तुम्हाला ते 499चं सेक्शन आहे मॅम. फुल सेक्शन तुम्हाला उन्हाळा म्हणजे कॉटन हे समीकरण आहे आणि त्यासाठी लिंकिंगच्या मार्केटमध्ये अनेक पर्याय आपल्याला पाहायला मिळतात. शर्ट्सची इथे विविध प्रकारची आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. त्यामध्ये खूप सारे रंग आहेत. स्ट्राईपचं कलेक्शन आहे आणि त्याला मोठी पसंती मुलींकडनं आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच जर स्टायलिंग करायचं असेल तर लिनेन पॅन्ट सुद्धा उपलब्ध आहेत ज्यामुळे कम्फर्टेबल उन्हाळ्याचा लुक तुम्ही धारण करू शकता आणि एक कम्फर्टेबल लुक तुम्हाला उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी मिळू शकतं. जर तुम्हाला कॉलेजला जायचं असेल किंवा कामाला जायचं असेल तर अर्थातच एक कम्फर्टेबल आउटफिट असणं खूप गरजेचं असतं. आणि उन्हाळ्यासाठी जर तुम्ही ऑप्शन शोधत असाल तर लिंकिंग रोडला तुम्ही नक्कीच व्हिजिट केलं पाहिजे. आता कॉटनची लई भरपूर डिमांड आहे. समरमध्ये जास्त तर कॉटनच चालत आणि लोकांना कसं असतात की लूजमध्ये जास्त चालत आहे. फॅन्सीमध्ये कसं जास्त कोणी घालत नाही. त्यामुळे आम्ही कसं आहे कॉटनमध्ये जास्त रिक्वायरमेंट आहे कस्टमरची तो आणतो आम्ही आणि फ्रेशमध्ये आणतो आणि इथे लोकल पब्लिक आणि रेग्युलर नेहमी येतात आणि कस्टमरची रिक्वायर्स आम्ही पूर्ण करतो. आता तुमच्याकडे मार्केटमध्ये नवीन ट्रेंडिंग असे कोणते कपडे आलेत खास करून समरसाठी उन्हाळ्यासाठी? समरसाठी तुम्हाला प्रिंटेडमध्ये जास्त भेटेल आणि कॉटनमध्ये तुम्हाला लॉपटॉप आहे, लॉंग ट्युनिक्स आहे, सिंगलेट आहे आणि फॅब्रिकमध्ये तुम्हाला स्कर्ट्स आहे, प्लाझो आहे, रॅपअराऊंड आहे, स्कर्ट्स आहे. डॅनिम सीजनचा तर नेहमीच चालतो तो सालचे 12 महिने तुम्हाला चालेल. आणि आमच्याकडे तुम्हाला शर्ट्समध्ये कोरियन आता एकदम ट्रेंडिंग आहे. एकदम ट्रेंडिंग आहे तो जास्त चालत आहे. आणि ओव्हरकोट ब्लेझर आणि फॉर्मल पॅन्ट आपल्याकडे तुम्हाला भेटेल. सर्वसाधारण रेंज काय आहे कपड्यांची? रेंज आपल्याकडे 250 पर्यंत 500 हे आपला मॅक्सिमम रेट आहे. 250मध्ये तुम्हाला क्रॉप टॉप आणि टॉप भेटेल. 300 पर्यंत तुम्हाला ट्युनिक्समध्ये टॉप चालेल आणि 500-550ला ब्लेझर भेटेल तुम्हाला.
आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत दादरमधल्या एका 70 वर्ष जुनं असलेल्या दुकानामध्ये, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या मिळतात. मी आहे अलका साडी सेंटरमध्ये. इथे हे ॲक्च्युली हे पाहायला गेले तर हे दुकान 70 वर्ष जुनं आहे आणि इथे तुम्हाला अगदी सिल्क असेल किंवा शिफॉन असतील, कॉटन असेल, अच्छा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या पाहायला मिळतील. आपण इथे त्यांनाच विचारूयात की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या पद्धतीच्या साड्या आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याकडे जास्त कलकत्ता कॉटन आहे, प्रिंटेड कॉटन आहे, चंदेरी कॉटन आहे, लिनन कॉटन आहे. जास्त कॉटनमध्ये व्हरायटी आहे. कोटा आहे, कॉटन कोटा, टसर सिल्क आहे कलकत्त्याचं, अशी व्हरायटी आपल्याकडे आहे. आणि प्राइस रेंज कशी असेल ह्याची हायेस्ट? रेंज हायेस्ट 5000 6000 पर्यंत आहे आणि मिनिमम 550 पासून स्टार्टिंग आहे प्रिंटेड कॉटन. हे असं प्रिंटेड कॉटनमध्ये येईल तुम्हाला. हे असं चंदेरी कॉटन ऑफिस वेअरसाठी वगैरे युजफुल आहे. हे कलमकारी कॉटन आहे. हा पदर आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे, विथ ब्लाऊज आहे. हा कोणता पॅटर्न आहे तो? हे कलकत्ता कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे. हे खूप सॉफ्ट होणार आणि उन्हाळ्यासाठी खूप बेस्ट आहे. आणि याची प्राइस रेंज काय? 1350 स्टार्टिंग आहे, 2550 पर्यंत याची रेंज आहे. आणि ह्या झाल्या ऑफिसच्या, पण बायका जेव्हा घरी असतात काहीतरी कम्फर्टेबल आपल्याला हवं असतं की जे खूप असं सॉफ्ट असेल किंवा काही असेल की आपल्याला उन्हात सुद्धा घरात घालता येईल असं एकदम. मला दाखवलं ना, हे तुम्ही घरीच घालू शकता. हे प्रिंटेड कॉटन आहे. हे 550ची रेंज आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यात तुम्हाला लाईट डार्क कलर्स भेटून जातात. हा कोटामध्ये पण आहे. हा कोटा कॉटन आहे. तुमच्याकडे बार्गेनिंग होतं की आहे त्या रेटमध्येच आपल्याला साडी घ्यावी लागते? रेट रिजनेबल आहेत आपल्याकडे. आपल्याकडे हे पण एक प्रिंटेड कॉटन आहे, मल कॉटन म्हणून. हे खूप सॉफ्ट आहे. हे पण विथ ब्लाऊज पीस आहे. अच्छा. तुमच्याकडे ज्या कॉटनच्या साड्या आहेत त्या नॉर्मली आपल्याला किती वर्ष आपण घालू शकतो? मग ह्या साड्या खूप टिकतात. म्हणजे असे कस्टमर आहेत की ज्या साड्या घालून या कंटाळले आहेत, पण ती साडी फाटत नाही आहे. असं आहे. कॉटन साड्यात आपण ह्यासाठी यूज करतो कारण जो आपला स्वेट वगैरे येतो ना, ते ॲब्सॉर्ब करतं आणि ते गरमीत मध्ये थंड असतो तो कपडा, म्हणून ते आपण यूज करतो, ज्याने आपल्याला गरम वगैरे होत नाही आणि तो खूप म्हणजे कम्फर्टेबल कपडा असतो. ह्याच्यासाठी आपण कॉटन यूज करतो. आणि शिफॉन वगैरे जे असतात, सिफॉन वगैरे जे असतात ना, त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही स्वेट, ज्याच्यामुळे ते आपण थंडीतून किंवा रेनी सीझनमध्ये ते यूज करणं ठीक कम्फर्टेबल आहे. पण गरमीतून हे कॉटनच प्रेफरेबल आहे बिकॉज ते स्वेट ॲब्झॉर्ब करतं, प्लस तो कपडा गरमीमध्ये थंड असतो, म्हणून तो कपडा प्रेफरेबल असतो यूज करण्यासाठी. हलका असतो. प्रश्न पडला असेल की एवढं सगळं घ्यायचं असेल तर इथे यायचं कसं? तर दादरमधलं मी तुम्हाला एक लोकेशन सांगते की जे तुम्हाला अगदी समजून येईल लगेच. माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर बरोबर दादर रेल्वे स्टेशन आहे. दादर रेल्वे स्टेशनपासून जर तुम्ही समोर चालत आलात, पहिला सिग्नल, त्या पहिल्या सिग्नलला आल्याला तुम्हाला 4 रस्ता दिसेल आणि त्या 4 रस्त्यालाच तुम्हाला एका बाजूला वेस्टर्न कपडे, एका बाजूला इंडियन वेअर आणि त्याच्याच थोडंसं पुढे आलात की तुम्हाला तिथे साडी असतील किंवा मग गाऊन असतील, अगदी लग्नासाठी घालण्यासाठी लागणारे कपडे असतील, म्हणजे फक्त समरच नव्हे तर इतरही गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्हाला इथे घेता येतील, तर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला अगदी जास्त फिरायची अजिबात गरज नाही आहे. एक लोकेशन आणि सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असतील. आपण सगळ्या टाईपचे कपडे पाहिलेत. समरला जे कपडे घातले जातात, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या पाहिल्या. बट लास्ट बट नॉट द लिस्ट असे कपडे म्हणूयात जे म्हणजे मुलांचे कपडे, जे फार रेअर मिळतात. म्हणजे त्यामध्ये जास्त आपल्याला जास्त वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटीज पाहायला मिळत नाही. पण येस, जी कुठली व्हरायटी सध्या असेल ती आज आपण पाहणार आहोत. मी आली एका दुकानामध्ये. इथे सध्या क्रिकेट आहे, त्यामुळे क्रिकेटचा तर ट्रेंड सुरूच आहे. तर मला फक्त सांगा की सध्या कुठल्या कुठल्या गोष्टी मुलांमध्ये ट्रेंडिंग पाहायला मिळतात? मुलांमध्ये हे आता टीम
T20चे चेन्नई, मुंबई इंडिया आणि RCBचे फॉर्मला आहेत. हे जास्त चालतात. IPL सुरू आहे म्हणून हे जास्त फॉर्म मध्ये हा, हे जास्त चालतात आणि IPL. आता ठीक आहे IPL आहेच, पण त्या व्यतिरिक्त आता सध्या उन्हाळा सुरू आहे. तर उन्हाळ्यामध्ये मुलांचं काय प्रेफरन्स असतं? टी-शर्ट, शर्ट्स? कॉटनमध्ये शर्ट चालतात, कॅज्युअल शर्ट्स, नाही ते राऊंड नेक टी शर्ट वगैरे असं फ्रंट प्रिंट चालतात. कॅज्युअल शर्ट चालतात, असे डबल पॉकेट कार्गो टाईप. परत प्लेन शर्ट प्रिंटेडमध्ये चालतात, कॉटनचेच आहे ना. आता गरमीच्या मोसममध्ये कॉटन जास्त सिलेक्ट करतात. मोठ्या मुलांमध्ये सुद्धा हेच ट्रेंड आहे का? हा, हेच आहे. मोठे जेंट्स असो बॉईज असो, पण कॉटनचे जास्त आहे चॉईस. आता जीन्स वगैरे घालायचे असेल तर जीन्सला वगैरे असेल म्हणजे प्रिंटेड पण चालतात, प्रिंटेड शर्ट चालतात. त्याच्यामध्ये पण कलरफुल असं फ्लोरेशन कलर येतात, शॉर्ट कुर्त्यामध्ये येतात. असे जेंट्समध्ये पण तेच चालतात, बॉईजमध्ये पण चालतात. प्रिंटेड आणि प्लेन दोन्हीमध्ये येतात. म्हणजे हे ॲक्च्युली खूप सॉफ्ट असल्यामुळे आपल्याला गरमीत घालायला छान वाटतात. कॉटनमध्ये 100% कॉटनमध्ये येते. हे तर झालं समरमध्ये ज्या सगळ्या गोष्टी लागतात उन्हाळ्यासाठी. पण सध्या IPL सुरू आहे त्यामुळे डेफिनेटली की CSKचे टी शर्ट्स असतील किंवा मग मुंबई इंडियन्सचे टी शर्ट्स असतील. हां, इथे RCBचे सुद्धा टी शर्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सध्या मार्केटमध्ये टी शर्ट्स आलेले आहेत. किमती कशा आहेत नॉर्मली कपडे? 300 मिनिमम. हे टी शर्ट्सचे 300. 300 मिनिमम. हे तुम्ही दाखवलं मला प्रिंटेड आहेत याचे. कॅज्युअल टी शर्टमध्ये होजेरीमध्ये 500 550 या रेंज आहेत. 600 मिनिमम लास्ट. आणि शर्ट्समध्ये वगैरे? शर्टमध्ये 800 900 रेंज आहे. 800 कॉटन आहे ना चांगलं. अच्छा, म्हणजे हे प्युअर कॉटन आहे. प्युअर कॉटन. आणि हायएस्ट रेंज किती आहे तुमच्याकडे? हायस्ट 995, 895, 995. म्हणजे ॲक्च्युली स्टार्टिंग रेंज पहा किंवा मग एंड जी शेवटची रेंज पहा, किंमत ही अफोर्डेबल आहे, तुम्ही घेऊ शकता अशी आहे. 500 पासून आहे ते 900 पर्यंत आहे. ट्रेंडिंग गोष्टी ज्या कम्फर्टेबल असतील अशा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये इंडियन वेअर असेल, वेस्टर्न वेअर असेल, तुमच्या साडीज असतील किंवा अगदी सगळ्याच गोष्टी. मुलांना सुद्धा आम्ही यामध्ये सोडलं नाही आहे, त्यांच्यासुद्धा गोष्टी आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. बरं, मी गेले दादरमध्ये आणि ऋतुजाने केलं हे सगळं बँड्रामध्ये. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सध्या काय ट्रेंडिंग आहे, तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. त्यामुळे सध्या तरी या कार्यक्रमात इथेच थांबूयात. पाहत रहा NDTV मराठी.